वेळाखाली. तर म्हटलं चला आज सरप्राईज प्लॅनिंग करूयात, तर त्याची तयारी करूयात. तर काय करायचं काय नाही हे तर मी काय आता ठरवलं नाही, पण काहीतरी करूयात. तर चला लेट्स स्टार्टेड आणि पाहूयात ते म्हणजे कसं होतं, त्यांची रिॲक्शन काय असेल. तर चला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपण सगळ्याच मुलींच्या मनात एक म्हणजे गोष्ट असते ना, की आपल्या नवऱ्याने आपल्याला सरप्राईज द्यावं. पण खरं सांगायचं झालं तर म्हणजे ते दिवसभर आपल्यासाठीच मेहनत करत असतात, आपल्याला काही कमी पडू नये म्हणून. कदाचित शब्दात किंवा सरप्राईजमध्ये व्यक्त करता येत नसेल त्यांना त्यांचं प्रेम, त्यांच्या जबाबदारीतून आपल्याला ते दिसतं ना. त्यांनीच आपल्याला सरप्राईज का द्यावं. म्हणजे कधी-कधी आपणही एक पाऊल पुढे जाऊन त्यांना थोडंसं सरप्राईज दिलं तर त्यांना छान वाटेल ना. तर असंच यासाठी मी पण एक छोटंसं सरप्राईज त्यांना देणार आहे आज ॲनिव्हर्सरीचं. मग मी त्यांच्यासाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं आज. थोडंसं बलून वगैरे फुलवले आणि ते नेट लावली आणि जेवायला पण छान बेत केलं आज. जे की पुरी भाजी केली, बासुंदी केली आणि भजे पापड असं जेवायला पण छान केलं. आणि चला म्हणलं असं छोटंसं आपणच सरप्राईज द्यावा, कारण ऑफिसचं काम, जबाबदाऱ्या, थकवा यामध्ये त्यांना कधी म्हणजे वेळच मिळत नाही या गोष्टींना, की आपल्याला काहीतरी सरप्राईज द्यावं. तर हे पहा त्यांची रिॲक्शन कशी आहे. तर बापरे, काय केलं पिलू हे? किती छान केलं ना पिलू. तर असं सरप्राईज दिलं तर दोघांना पण आनंद भेटतो ना. म्हणजे खरं प्रेम म्हणजे कोण आधी करतं हे नाही, तर दोघांनी एकमेकासाठी काहीतरी करणं. म्हणून वाट पाहायची नाही, दोघांपैकी एकानं कोणतरी सरप्राईज द्यायचं. तर असं दिलं मी माझं सरप्राईज. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कसं सरप्राईज देता ते पण सांगा.